मुंबईमध्ये एकमेव असा बैल होता फायर, ते सुट्टी करायला म्हणजे भरपूर जण घाबरायची, काय बोलाल? हा थोडंसं पाहिजे हल्ली असं वाटतं की आपण एकटा दुसरा येतो लोकांना वाटत असेल म्हणजे यांच्या मागे कोण आहे ना आहे. मैदानामध्ये 3 मैदानामध्ये 3 अपघात झालं होतं. बऱ्याचशाच लोकांनी हा मैदान आजच्या दिवसासाठी टाळला होता. पण जे बघतात ना की विश्वास न करणाऱ्या अशा चुकीच्या गोष्टींवर ते गाडा मालक इथे उपस्थित होते. पण त्याही एक पूजा पण घातली होती सर्वांच्या याच्यासाठी, काय बोलाल? त्यांनी आपण अंधश्रद्धेला बळी पडू नये आपण नक्की केलं नाव. पण कसं ज्या रेंजमध्ये आपले गुलाल पाहिजे ते अजून झाले नाही आहेत, म्हणून मी आपल्या बैलाला मोठा बोलू नाही शकत. ज्या दिवशी तो आमच्या मनासारख्या गाड्या करेल तर मी स्वतः तुम्हाला बोलेल. वगैरे या साईडला बघू शकता आपल्याला प्रसिद्ध गाडा मालक किरण शेठ शेलर वांगणी हे भेटलेत. आणि सकाळी मला वाटतं फायरचा एक बाल्याबाईसोबत फेरा पण होता आणि आता जस्ट मी बघतोय तो गुलाल पण पडलाय बैलावर. तर आपण विचारूया. किरण शेठ नमस्कार. नमस्कार. कुठली गाडी झाली? आता आपली फायर आणि आपला लादेन होता आपल्यासोबत पैऱ्याला आणि आपल्यावर नाव फिरलं होतं. ओल्यावाल्यांचं नाव होतं वाटतं, जोडीचं नाव नाही माहीत आपल्याला. आता जस्ट मैत्रीपूर्ण एक शर्यत झाली आपली आणि आपला गुलाल झाला. बरोबर आहे. आता नियोजन कसं काय झालं मग लादेनसोबत? नियोजन रात्री आमचे मित्र आहेत सोमनाथ शेठ पाटील, त्यांच्या ओळखीत आहे लादेनवाले. त्यांना फोन केलेला आणि एका शब्दावर त्यांनी बैल दिलेला आणि आपण पळवला. बरोबर. सकाळी लाईव्हला मी मैदानामध्ये ना लाईव्हला फेरा बघितला, बाल्याबाईसोबत फेऱ्याचं नियोजन केला होता, तो कसा काय? तो पण नियोजन आपले एक मित्र आहेत खास, त्यांनी पण असंच कॉलवर एका विजय मागितला आणि एवढा मोठा बैल आपल्याला दिला. आपण त्यांचे आभारी आहोत फेऱ्यासाठी. बरोबर. पण तुम्ही जसं समोरच्या बैलाला बोलतात मोठा बैल, पण तसं तुमचा बैल पण मोठाच आहे, कारण खूप मोठी खरेदी पण आहे आणि नाव पण केलं त्यांनी खूप मोठा, काय बोलाल? 100% केलं नाव. पण कसं ज्या रेंजमध्ये आपले गुलाल पाहिजे ते अजून झाले नाही आहेत, म्हणून मी आपल्या बैलाला मोठा बोलू नाही शकत. ज्या दिवशी तो आमच्या मनासारख्या गाड्या करेल तर मी स्वतः तुम्हाला बोलेल. आज या. बरोबर आहे. पण आज पण मनासारखाच पळाला आहे, काय बोलाल? छान पळालाय, पब्लिकनी पळतोय बैल. पण अजून आता रुटीनला येईपर्यंत थोडा वेळ जाईल, बघूया आता. बरोबर. देव काय साथ देतो आपल्याला. बरोबर. आज भरपूर सारे सहकारी म्हणजे आपले मित्र परिवारात, काय बोलाल? हा थोडंसं पाहिजे हल्ली असं वाटतं की आपण एकटा दुसरा येतो लोकांना वाटत असेल की काय म्हणजे यांच्या मागे कोण आहे ना आहे. पण पाहिजे आता मित्रमंडळी पण पाहिजेत. बरोबर. म्हणजे कुठेतरी सर्वांची साथ सोबत असलीच पाहिजे. आणि आज योगायोगाने माझे 2 गुलाल झालेत. माझ्या सुलतान फायर दोन्ही गाड्या आज चांगल्या झाल्यात. बरोबर. मित्र सगळे आनंदी आहेत. म्हणजे आज 2 बैल आलेली का मैदानामध्ये? हो 2 बैल. तो माझा सुलतान पण माझा. आणि सुलतान कोणासोबत पळाला? सुलतान आमचा माझा मित्र आहे दिनेश भुसारी म्हणून, सावरा गाव म्हणून वांगणीतच आहे. त्याच्याबरोबर बावऱ्याबरोबर सुलतान पळाला. आणि ती गाडी पण झाली सकाळी? ती गाडी पण झाली. ती कधी झाली? ती एक 5 वाजून 3 मिनिटांनी काहीतरी गाडी झाली. बरोबर. आणि आज मला वाटतं मैदानामध्ये सर्व उजेरातच गाड्या झाल्यात, कारण सगळ्या उजेडात छान गाड्या आल्यात. कारण आज मोजून मला वाटतं मुंबईमध्ये 4 मैदान आहेत, त्यामुळे हे छान नियोजन झालं आहे. बरोबर. कुठेतरी असंच मैदान पाहिजे, कारण का भरपूर ठिकाणी आपण मैदानं बघतोय ना, संध्याकाळी कित्येक गाड्या रिटर्न जातात आणि त्याच्यानंतर ती चर्चा होते ग्रुपवरती, आमची गाडीनं सोडली, आमचं येणं झालं. पण असं मैदान झाल्यानंतर कुठेतरी सर्व गाडा मालक म्हणजे एक आनंदात घरी जातात. ही काळाची गरज आहे 3 ते 4 मैदानं. कारण संध्याकाळी गाड्या जरी झाल्या तरी अपघाताचे प्रमाण पण जास्त वाढतात. तुम्ही पण बघितलं लास्ट टाइम 2 अड्ड्यात काय झालेलं आहे. आज एकदम सुखरूप सगळे घरी चाललेत, कारण नियोजन एका 2 अड्ड्यांवर आलं ना खूप लोड होऊन जातो. आता ही गाडी जर मला वाटतं 4:45ला आमच्यावर नाव फिरलं, 4:30 4:45ला, आणि आता लगेच पळून पण आले. बरोबर. म्हणजे 6च्या या दरम्यानमध्ये गाडी पण झाली. हो बरोबर. आता 2 गाड्या ज्या पळवल्या, आता ड्रायव्हर कोण होतं दोन्ही गाड्या पण? ड्रायव्हर विशाल कुठले? खरड. विशाल ड्रायव्हर खरडचे. आज पहिली वेळ माझ्या गाडीवर बसले आणि दोन्ही गाड्यांना गुलाल झाला माझ्या. आता याच्या पुढे मी त्यांना नक्कीच माझ्या गाडीवर बसायला बोलत जाईल आवर्जून. आता मी बघतोय फायरला जसं तुम्ही घेतला त्याच्यानंतर खूप सारी गुलाला पडली पण आहेत, जे आहे ते आहे म्हणजे. पण कुठेतरी बघा तुम्ही त्याची साथ नाही सोडली. काय मैदानामध्ये त्याला घेऊन येतातच, हार व्हावं का विजय व्हावं, जर भेटला गुलाल तर तो गुलालाचा आनंद करायचा, काय बोलाल? बघा आपण इथे पैशाचा खेळ करायला नाही आलो आहोत. आपण आपल्या नंदीला फक्त एक बोलतात ना शर्यतीचा आनंद घ्यायला येतोय. मग हार जीत तर आपल्याला ॲक्सेप्ट करणं आहे. बरोबर. आता आज जितला आज हा आनंद आहे, हारला तरी पण आम्ही तेवढ्याच आनंदाने त्याला पकडून आणतो. बरोबर. तुम्ही बघत असाल कधी पण अड्ड्यात हारला तरी मी सोडायला येतो आणि पुढे घ्यायला येतो. आता सुट्टी वगैरे जसं आता तुम्ही सुरुवातीला आपण बऱ्याचशाच मुलाखतीमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे. खूप म्हणजे ते म्हणतात ना मस्ती करायचं सुट्टीला. मुंबईमध्ये एकमेव असा बैल होता फायर, ते सुट्टी करायला म्हणजे भरपूर जण घाबरायची, काय बोलाल? आता देवाची कृपा असेल किंवा दावणीचा आशीर्वाद, आज तुम्ही बघता एक जण पण फायरला घेऊन हातात येतो. माझे पप्पा असेल तर तो हालचाल पण नाही करत. दुसरा कोणाला मारायला तरी जावेल, पप्पांना जो शिंग पण नाही हलवत साधा. बरोबर. आणि आता सुट्टीवर तुम्ही बघताय फायरची, आतापर्यंत तुम्ही गोंगाट ऐकला नसेल, फायर नॉर्मल सुट्ट्या आता. बरोबर. म्हणजे कुठं तरी बदल घडून आलाय तो 100%. आणि या खिरकाली मैदानाचं आयोजन नियोजन आज कसं वाटलं तुम्हाला? कारण बघा 2 मैदानामध्ये 3 मैदानामध्ये 3 अपघात झालं होतं. बऱ्याचशाच लोकांनी हा मैदान आजच्या दिवसासाठी टाळला होता. पण जे बघतात ना की विश्वास न करणाऱ्या अशा चुकीच्या गोष्टींवर ते गाडा मालक इथे उपस्थित होते. पण त्याही एक पूजा पण घातली होती सर्वांच्या याच्यासाठी, काय बोलाल?
आजचं नियोजन हे खूप छान होतं आणि त्यांनी आपण अंधश्रद्धेला बळी पडू नये आपण असंच बोलूया. पण एक आता जो तो गाडा मालक हे खूप मानतोय म्हणून त्यांनी पूजाही घातली, सगळ्यांचं एक मन ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्यात आणि सगळे गाडा मालक आलेत, सगळ्या मोठ्या गाड्या आज इथं आलेल्या आहेत, असं नाही असं नाही. आणि नियोजन त्यांचं तर हात पकडू शकत नाही. देसाई आणि खिडकाली बोललं तर टॉपचं नियोजन असतं. बरोबर. आता सावली मैदान देसाई आपल्या मुंबईचा हिंद केसरी मैदान म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याच्या इथं काही आता कार्ड पण वाटले गेलेले आहेत. त्याचा म्हणजे आमंत्रण सुरू झालं आहे. मग आता मागच्या वर्षी मला वाटतं तुम्ही खूप चांगली गुलाला घेतली ती, आता या वर्षी काय नियोजन असतं? मागच्या वर्षी 26 जानेवारीला माझ्या 3 मैदानाला 3 गाड्या गेलेल्या. देसाईला पण होती, कर्जत बार्डी अड्डा तिथं आणि मोहला पण होती. तिन्ही ठिकाणी 3 महिला गेलेली. यावेळी पण तोच प्रयत्न असेल, तोच नियोजन असणार आहे. म्हणजे तयारी चालू आहे आता. बरोबर. चला आता थोडक्यातच आता उशीर पण होईल. सर्व जी लोक आले सोबत तुमचे मित्र असतील किंवा काही नातेवाईक असतील यांच्याबद्दल काय बोलाल बघ? यांच्यामुळेच तर आज होप आहे ना. आज सगळा आपला जो आपण उभे राहतोय हिमतीने, या मित्रांची साथ, माझे भाऊ आहेत, भाऊजी आहेत, वडील, यांच्यामुळे तर उप आहेत. नाही तर एकटा माणूस थोडी हे सगळं खेळ करू शकतो. बरोबर. चला तुम्हाला आजचा गुलाल घेतला त्यासाठी अभिनंदन. पुढची वाटचाल तुमची चांगली सुखाची राहो ही शुभेच्छा देतो मी तुम्हाला. धन्यवाद. तुम्हाला पण अभिनंदन.